नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसंगावधान दाखवत वाचवले दुचाकी स्वाराचे प्राण. जखमी रुग्णाला घेऊन मुख्यमंत्री स्वतः पोहोचले हॉस्पिटलमध्ये. मुख्यमंत्र्यांच्या समयसूचकतेमुळे 4 जणांचे प्राण वाचले. मुंबईहून नागपूरला परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ बाजारगावातील सोलार ऑर्नामेंट कंपनीला भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा आढावा घेऊन पुन्हा नागपूरकडे परतत असताना गोंड खैरीच्या बस स्थानकाजवळ एक अपघात झाल्याचं त्यांना समजलं. या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातामध्ये एक ट्रक आणि बाईकची धडक होऊन बाईक चालक ट्रकच्या बोनेटमध्ये जाऊन अडकला होता. त्याचवेळी त्या ट्रकला एक वॅगनार कार येऊन धडकली. त्यातील गाडीतले काही जण जखमी झाले. अपघात झाल्याचं कळताच त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली. ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा तिथेच थांबवण्याची सूचना केली. त्यानंतर ते स्वतः खाली उतरले. त्या ठिकाणी उभं राहून त्यांनी त्या तरुणाला प्रयत्नपूर्वक ट्रक खालून बाहेर काढायला सुरुवात केली. त्याचे पाय गंभीर जखमी असल्याने तात्काळ त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन ते स्वतः त्याला नागपूरतील रविनगर चौकात असलेल्या सेना गुप्ता रुग्णालयामध्ये घेऊन आले. या तरुणाला तात्काळ अतिदक्षता विभागामध्ये दाखल करून त्याच्यावरती उपचार सुरू झाले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. बाईक गेली होती आणि ते बाईकमध्ये तो अडकला होता ट्रक खाली. तिथले सगळे स्थानिक लोक होते आणि ते सगळे आपल्या लोकांनी बाहेर काढला. आता त्याची ट्रीटमेंट चालू आहे. पाहून आले त्याला का चांगले पैसे म्हणजे पायाला मार लागलेला आहे. थोडा घाबरला तो, पण डॉक्टर ते करावं. ओके. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने निश्चितच जबाबदारी वाढली. पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सूर. प्रत्येक पुरस्कार हा कलावंताला प्रेरणा देणारा असतो. पुरस्कार कोणाच्या नावाने मिळतो यालाही फार महत्त्व आहे. विविध क्षेत्रात काम करताना जेव्हा कलावंताला नावलौकिक मिळवित असताना अनेक यशापयशाला सामोरं जावं लागतं. असा स्ट्रगल काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. परंतु जेव्हा आपल्यातील कलेला पुरस्कार प्राप्त होतो तेव्हा असे अपयशाचे क्षण आणखीन उजळून निघतात. जनकवी पी. सावळाराम यांच्या नावाने प्राप्त झालेला पुरस्कार हा निश्चितच बळ देणारा तसेच आमची जबाबदारी वाढवणारा आहे, असे उद्गार पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी सत्काराला उत्तर देताना काढले. ठाणे महानगरपालिका व जनकवी पी. सावळाराम कला समिती यांच्या विद्यमाने जनकवी पी. सावळाराम पुरस्काराचं वितरण राम गणेश गडकरी रंगायतन येथे झालं.
यंदाचा पी सावळाराम जनकवी पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके, गंगा जमुना पुरस्कार अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर, साहित्य क्षेत्रातील पुरस्कार श्रीकांत बोजेवार, शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार प्राचार्य मंदार टिल्लू, तर उदयोन्मुख कलावंत हा पुरस्कार निवेदिका सानिका कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर नरेश मस्के, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, पी सावळाराम कला समितीचे उदय पाटील, ओमकार पाटील इत्यादी उपस्थित होते. भूमीसाठी कार्यरत असणारे आतापर्यंत 100हून अधिक बालनाट्यांचं दिग्दर्शन त्यांनी केले. जंतर मंतर 25,000 रुपये रोख, 4 आणि स्मृतिचिन्ह अशा पुरस्काराच्या स्वरूपाने. आणि यावर्षी पुरस्काराची रक्कम वाढवलेली आहे. पुढचे पुरस्कार शिक्षकांतर्गत 2000 साली सुरू झालेल्या रविवारच्या 2 भाग रोहन प्रकाशनतर्फे प्रकाशित झाले आहे. त्याचबरोबर चित्रपटांबद्दल समीक्षणात्मक लिखाण करण्यात बोजेवार दादा किशोर अभिनेत्री मधुराणी गोखले गेल्या वर्षी 25,000 होती. यावर्षी ही रक्कम वाढवून 51,000 करण्यात आलेली आहे. आणि संतोष तू मध्ये आहेस. आता 75,000चा धनादेश, शाल आणि स्मृतिचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे. आपल्या सर्वांच्या वतीने ज्येष्ठ संगीतकार आणि गायक श्री श्रीधरजी फडके यांना आपण जनकवी पी सावळाराम पुरस्कार देऊन अभिनंदन करीत आहोत. गेल्या वर्षी या पुरस्काराची रक्कम 51,000 रुपये होती. ती वाढवून आता 75,000 करण्यात आलेली आहे. हा सर, या यस, परफेक्ट सर. हात लावा सर, हात लावा. थँक्यू सर. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. करोडो
रामभक्तांचे स्वप्न पंतप्रधान मोदींनी साकार केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत श्रीराम अक्षत मंगल कलश यात्रेला प्रारंभ. अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे हे प्रत्येकाचं स्वप्न होतं. अशा देशातील करोडो रामभक्तांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साकार केलं आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून घरोघरी अक्षता पोहोचवण्याचं काम करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. रविवारी दुपारी गडकरी रंगायतन ते कोपिनेश्वर मंदिर या मार्गावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये श्रीराम अक्षत मंगल कलश यात्रेला प्रारंभ झाला. त्यावेळी माध्यमांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. या यात्रेमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह आमदार प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश मस्के तसेच भाजपा आणि शिवसेना शिंदे गटासह विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी जय श्रीरामच्या जयघोषात मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले होते. सुमारे 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभारण्यात येत असून त्याचा उद्घाटन समारंभ 22 जानेवारी 2024 रोजी मोठ्या जल्लोषात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते होणार आहे. या प्रसंगी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याने प्रत्येक घराघरात अक्षता रवाना करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवरती गडकरी रंगायतन येथून श्रीराम अक्षता मंगल कलश यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी सजवलेल्या पालखीतून श्रीरामाच्या प्रतिमेसह शोभायात्रा काढण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या पालखीचे भोई बनले होते. टाळ मृदुंगाच्या गजरात, ढोल ताशे आणि लेझिमच्या तालावरती निघालेल्या या शोभायात्रेत ठाणेकरांसह अनेक साधू संत तसेच सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले होते. अक्षत कलश यात्रा आज ठाण्यामध्ये संपन्न झाली. विश्व हिंदू परिषद आणि सर्वच आपले पदाधिकारी यामध्ये आयोजक होते. सर्व हिंदुत्ववादी संघटना या कलश यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि आजपासून अक्षत वाटपाचं जे कार्यक्रम आहे घराघरामध्ये या अक्षता वाटल्या जातील. घराघरापर्यंत लोक राम भक्त पोहोचतील आणि 22 जानेवारीला अयोध्येचं जे राम मंदिर आहे त्याचं उद्घाटन होतं आहे. रामलल्लाचं दर्शनासाठी सगळेच आतुर झालेले आहेत आणि त्यामुळे या देशभरामध्ये एक वेगळी लाट निर्माण झालेली आहे. रामभक्त, करोडो रामभक्त जे आहेत, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत, त्यांचंही स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं आणि करोडो रामभक्तांचं स्वप्न आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी पूर्ण केलं. त्याबद्दल मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. करोडो राम भक्त देखील त्यांना मनापासून धन्यवाद देत आहेत आणि म्हणून आजचा सोहळा जो आहे अतिशय आनंदमय सोहळा, एक अतिशय उत्साहामध्ये जल्लोषामध्ये आपण संपन्न झालेला पाहिजे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.